या शिराग आपण 22 धावांची महत्वपूर्ण इनिंग ज्याने साकारली आहे आणि त्या खेळाडूला आपण करणार आहोत या ठिकाणी सन्मानित मॅचच्या पुरस्काराने। चला मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण देणार आहोत आणि चेक या ठिकाणी आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच आणि आकर्षक मेडल सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले, मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सुद्धा दिल्यात या ठिकाणी देण्यात आलेली आणि या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराने आपण सन्मानित करतोय। पाषाणी टीम साठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेले, कॅप्टनला विनंती केलेलं आपण ते पारितोषिक कलेक्ट करण्यासाठी यायचे। केतनजी विषे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आहे। या केतनजी विषे आपल्या शुभ हस्तेच हे पारितोषिक देण्यात येईल 500 रुपीज। गोरेगाव संघ मैदानाच्या आतमध्ये खेळते, गोरेगाव बी आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय काराव असा विद्यमान सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल। आजच्या रजनीतील वेगळ्या हाफ मधून राहुल सर 8 संघांमधून हा पहिला सामना आपण पाहणार आहोत आणि गोरेगाव संघ बॅटिंग करते अमजादभाई बोबेरे आणि बाबूभाई बोबेरे। गोरेगावची एवन जोडी यांच्या वतीनं जर सलग लागोपाठचे 3 षटकार आले ना कोणत्याही फलंदाजांकडून तर 5000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल। पाचच्या दिशेने आपण जाणार आहोत। नाव बॅक टू क्रिकेट ओ टू कॉम्बॉक्स। थँक्यू सो मच महेशजी धुळे सर, थँक्यू सो मच श्रवणजी दुमाळे यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात। रेग्युलर आपला इथून मात्र सुरुवात झाली आहे। 2 ताकदवर टीमच्या दरम्यान तुम्हाला मॅच पाहायला मिळेल। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज गोरगावकरांचा रंगतोय भव्य क्रिकेटचा सोहळा। पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत। खूप चांगली स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। यंदाच्या सीझन मध्ये आपण नवीन फॉर्मॅट मध्ये आहोत। खरं तर 2025 मागील वर्षीपर्यंत आपण पाहिलं होतं स्पर्धा 4 दिवस होती, परंतु यंदा 5 रात्रीमध्ये तुम्हाला ही स्पर्धा जरूर पाहायला मिळेल। टॉस इथे जिंकला होता टीम आयुष 11 काराव संघाने निर्णय घेतला क्षेत्ररक्षक करण्याचा, इन्व्हाइट केलं बॅटिंग साठी टीम गोरेगाव बी या संघाला आणि आता तुम्ही पाहता बॅटिंग करत असताना कुठेतरी थोडस पिछाडीवरती पडलाय संघ, कारण 3 चेंडू आपण पाहतोय पॉवर प्लेचे गुरुदास सागर आलेत गुरुदाची बार्क वरती 3 चेंडू खर्च करत असताना फक्त 1 धाव खर्च केली आहे सागरच्या माध्यमातून। टॅप करण्याचा प्रयत्न ऑन साइडला घेतलाय, मिडॉनला खेळाडू उपस्थित अमोल होते, दरम्यान विकी होते माफी असावी। विकीला तुम्ही पाहताय बॉल नसून तो फेक करतोय, दरम्यान धाव घेण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि दरम्यान डॉटबॉलची समाप्ती होत असताना या सन्मान या स्पर्धेला भेट देण्यासाठी सन्माननीय जुनेजी गाझी यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत। आणि कासगाव वरून सुद्धा या ठिकाणी आमचे रवींद्र मस्कर आणि प्रदीपजी टेंबे यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत। स्टार्टिंग होतं झेल घेण्याचा प्रयत्न आणि झेल ड्रॉप। अगदी आपण पाहतोय बाल बचावले गेलेत। एक साधा सोपा झेल राहुल सर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला। एसटी रक्षक अंदाज आपल्याला पाहायला मिळाला, अत्यंत सुंदर होता, परंतु शेवटच्या क्षणाला हा झेल जमिनीला ताण झालेला आहे। हेच खरं तर दत्ता टेंबे कासगाव यांचे आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत। खूप चांगली स्कोरिंगची भूमिका आपण त्यांची पाहिली आहे कासगाव चषकामध्ये। चला सर्व प्रेक्षक आपण रेलिंग वरती भार नका टाकू, आपण थोडंसं मागे या, विनंती आहे। आयोजन कमिटी आम्हाला सूचित करते, चला बच्चा कंपनी आपल्यास विनंती आपण थोडंसं मागे या, रेलिंग वरती आपण भार नका टाकू, त्यामुळे विनंती आहे आपण यायचंय मागे। षटक क्रमांक पहिले मार्गस्थ आहे आणि धावफलक तुम्ही पाहताय टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 3। खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये गोरेगाव बी संघ बॅटिंग करते राहुल सर आणि अगदी आपण पाहतोय कोणत्या एखाद्या फलंदाजाने जर मात्र आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर षटकार मारला, अगदी आपण पाहतोय प्रत्येक फलंदाजांसाठी सुवर्ण संधी असते, कारण मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायचे, चांगली धावसंख्या बनवण्याचा ते प्रयत्न करणार आहेत आणि जेव्हा जितके षटकार येतील जर बाहेर खेळाडूची झेल टिपण्यात आली आयवा झेल तर त्यासाठी निहालभाई भुबेरे यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक आहे। चला आयवा कमाल झेल खरं तर प्रेक्षकांसाठी आता सुवर्ण संधी आहे।
हे गोरेगाव आहे. इथे मात्र सर्व प्रकारचे पारितोषिक तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. चांगला खेळ करा, चांगला कृत्य करा, तुम्हाला पारितोषिक मिळणार आहे या शंकात नाही. या षटक क्रमांक पहिलं संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल धावफलकावरती फक्त 3 धावा. सलामी जोडी तुम्ही पाहताय मदरच्यात मध्ये. एका बाजूला तुम्हाला फिरोज पाहायला मिळेल, त्यांच्या साथीनं अब्रान. गोरेगावची एवन गोल्डन जोडी यांच्या वतीनं सुद्धा आयवा झेलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. बाबूभाई बुबेरे आणि अमजदभाई बुबेरे यांच्या वतीनं हा बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. संधी होती प्रेक्षकांना आणि या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात येईल, कारण 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आता नुकताच अनाउन्समेंट केलेलं आहे. या धावत या लवकर आपण. आणि आपण त्या प्रेक्षकाचं राहुल सर नाव सुद्धा या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि त्याला कॅश स्वरूपात प्राइस देऊ. चला धावत पळत येत आहेत, यायचं आपण. अजून एक ऑन साइडला खेचलाय, पुन्हा एकदा बॉल चालला मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा षटकार. MS अगदी आपण पाहिलं तर आता मैदानावरती सलग 2 लागोपाठचे षटकार आलेले आहेत. बॅटिंग करत असताना बॅट्समन फिरोज, आणि जर सलग लागोपाठचा तिसरा षटकार आला ना राहुल सर, तर तब्बल 5000 रुपयाचं रोख पारितोषिक देण्यात येईल फिरोजला. खेळ जर आवडला असेल ना फिरोजचा तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहेत. एका बाजूला बॅटिंग करतात फिरोज, स्क्वेअर लेगचे पंच सुद्धा फिरोज खान सर आहेत. आणि आता सलग लागोपाठचा तिसरा षटकार मारण्यासाठी सज्ज असेल का? गोरदा सज्ज होतोय. षटक क्रमांक दुसरं ऑन साइडला खेचला मिड विकेटला, टायमिंगच्या दरावरती हवा के साथ साथ गटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 5000 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र जिंकलाय. आणि आता आमची एवन जोडी त्याच्याकडून तुम्ही पाहू शकता 5000 रुपये जमा झालेत बॅट्समन फिरोज साठी. मदरच्या मध्ये त्याचा बल्ला या मॅच मध्ये बोलतोय. खर तर 3 बॉलवरती 3 षटकार लगावले. सुरुवात झाली होती पहिल्या डावाला, त्यावेळेस तुम्ही पाहिलं खर तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सागर आले. अजून एक षटकार जर ठोकला तर फैसल शेख यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. 5000 आता जमा झाले. चौथा आडवा बाटक घेण्याचा प्रयत्न, डीप मध्ये मिड विकेटला खेळाडू उपस्थित. दरम्यान एक सिंगल इथे एकवडली आणि आता सिंगल प्रती थांबावं लागेल. दरम्यान चेंडू त्यांच्या मागे येतो. शायान 11 गोरेगाव बी हा संघ मैदानावरती खेळतोय. खरं तर आमची एवन जोडी बाबूभाई बुबेरे असतील, त्यांच्या साथीने तुम्ही पाहताय अमजदजी बुबेरे यांच्याकडून 5000 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात आलं. षटक क्रमांक दुसरा आता तुम्हाला जरूर पार मिळेल. 22 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. 2 बॉलचा खेळ शिल्लक. फिरोज आणि अरबाज ही जोडी तुम्हाला जरूर मैदानावरती पार मिळते. गोलंदाज सज्ज होत असताना राऊंड द विकेट दिवेश, यंगस्टर खेळाडू आहेत दिवेश, त्यांच्यावरती आता विश्वास दाखवलाय. कारवारच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी त्याला या मॅच मध्ये करावी लागेल. बघा समोरच्या बाजूला लाईट. येस, थँक्यू सो मच. आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे मित्र मोहम्मद भाई जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत. इथे देखील फटका चांगला आहे. डीप बॅक स्कोर लेगच्या क्षेत्रामध्ये एका टप्प्यावरती बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. त्या सन्मान आपण पाहतो या ठिकाणी गोरेगाव संघाच्या विरोधात काराव संघ खेळते आणि काराव संघाचे आमचे निखिल बनवटे यांच्या वतीनं सुद्धा पारितोषिक येते. कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक राहुल सर या ठिकाणी संपादित केली तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. म्हणजे खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये आपण पाहिलं तर फटाक्यांची माळ
ही दोन्ही बाजूने पेटवली जाते. चुरस तुम्हाला पाहायला मिळेल. मागे चालला बॉल. यावेळेस आपण पाहतो पंचांकडे स्ट्रॉंग अपील करण्यात आली आहे. पंच निरंजन सावंत सर सांगतात की हाईट फॅक्टर थोडंसं जास्त आहे. नको तो या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय जे 3 षटकारांसाठी फिरोजला 5,000 रुपये पारितोषिक आलेले आहे ते पूर्ण टीमला देण्यात येईल. शायन 11 गोरेगाव बी संघासाठी. मॅच संपल्यानंतर चला आपण जाऊया मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. O2 कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. इथे मात्र ज्या बॅटरने 3 बॉलवरती 3 सिक्सर लगावलेत त्याचा जेल आता ड्रॉप करण्यात आलाय. परंतु एक गोष्ट आपण मॅडी सर जरूर पाहिली. ज्यावेळेस षटकाराची आतिषबाजी होत होती त्यावेळेस मैदानावरती तुम्ही पाहता आपल्या मुख्य व्यासपीठावरती आमदार आहेत. भरपूर त्यांनी एन्जॉय केलं. कारण एक डायलॉग मला अजूनही आठवतोय. डब्बे में डब्बा डब्बे में केक. हा डायलॉग आपण ऐकला असेल. त्यानंतर रील भरपूर व्हायरल झाली. सुस्वागतम 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 या सन्मान आपण पाहतोय. सन्माननीय अक्रमभाई बोबारे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या वतीने संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आकर्षक पारितोषिक देण्यात आलं. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट साठी स्पोर्ट्स सायकल ज्यांच्या वतीने आम्हाला लाभलेली आहे त्यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. सर्वांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 संपन्न झालं. एक बॉलचा खेळ संपन्न झालाय. धावफलक 27 धावा. धावफलकावरती तुम्हाला टीमची टोटल पार मिळेल. नवीन गुरुदास षटक क्रमांक 3 घेऊन पुन्हा एकदा सागर आलेत. इथे देखील ऑन साइडला घेतलाय. फटका चांगला आहे. धावा देखील चांगला मिळतील. स्कोर 1 ला खेळाडू उपस्थित आणि दरम्यान फलंदाज बाद झालेत. कारण पायचीच्या स्वरूपात आता मैदान सोडावं लागेल. या सन्मान आपण पाहतोय सन्माननीय सीमाबाई बोबेरे यांचं या ठिकाणी आगमन झालं आणि गुफरानबाई बोबेरे यांचे मनपूर्वक स्वागत. राहुल सर आपण नेहमी पाहिलेले आहे. अगदी या स्पर्धेमध्ये आपण जेव्हा समालोचन करत असतो ही स्पर्धा कव्हर करत असतो जेव्हा जेव्हा गोरेगाव संघाची मॅच असे ना तेव्हा तेव्हा त्या गावामध्ये कर्फ्यू लागत असतो. असे सर्व दिग्गज मान्यवर असेल ग्रामस्थ मंडळ असेल गोरेगाव संपूर्ण क्रीडानगरीमध्ये दाखल होत आहेत. कारण तितकं प्रेम आहे क्रिकेटवरती गोरेगावकरांच्या माध्यमातून. नेहमीच तुम्ही पाहिले खरं तर मोठी स्पर्धा आपल्याला जरूर पार मिळते. परंतु तदनंतर जेव्हा गोरेगाव संघ मैदानाच्या मध्ये खेळतो ना त्यावेळेस भरपूर पाठीराखे नेहमीच त्यांना सपोर्ट करण्यासाठी दाखल होतात. आणि मागील वर्षी भरपूर चांगला खेळ दाखवला होता. या स्पर्धेमध्ये म्हणजे संघ क्वालिफाय देखील झाला होता. अमितजी दाबडे यांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक स्वागत. गुरुदास सज्ज होतोय. इथे देखील दिशा देण्याचा प्रयत्न होता. महेश सर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. खरं तर 3 फिरोज सर आपल्याला पार मिळतील. स्टॅकिंग एरियावरती फिरोज, नॉन स्टॅकिंग एरियावरती फिरोज आणि पंचांच्या भूमिकेत देखील फिरोज सर आपल्याला पार मिळतात. त्यामुळे आता ही लढाई तुम्हाला मोठी पार मिळेल. जतीन स्पोर्ट्सचे आमचे अमितजी दाबणे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. अमित स्पोर्ट्सचे अमितजी दाबणे यांचं आगमन झालंय. इथे देखील यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद.
गुरुदाजी बारकवरती सागर आले आतापर्यंत जवळजवळ 4 चेंडू देण्यात टाकले, त्यामध्ये आपण पाहिलं तर 2 विकेट संपादित करत असताना फक्त आणि फक्त एक सिंगल धाव खर्च केली आहे। दुसऱ्या षटकामध्ये दिवेश वरती भरपूर आक्रमण आपण पाहिलं, तिथे 23 धावा आल्या, पहिल्या षटकामध्ये 3 धावा आणि आतापर्यंत एक सिंगल आणि धावफलक जाऊन पोहोचले 27 धावा। नेक्स्ट मॅच पिंपरोलीवाडी विरोधात एसपी वांगणी, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये दाखल व्हा मुख्य व्यासपीठावरती, कारण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस संपन्न करतोय। काराव गावचे कोणी ज्येष्ठ किंवा श्रेष्ठ मान्यवर आला असेल तर आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत, संघाचे पाठीराखी जर कोणी आला असेल तर आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत। इथे देखील यॉर्करचा वापर करण्यात आला, दरम्यान दोन्ही फलंदाज एकाच एंडवरती अपघात निश्चित होता आणि आता अखेर मैदान सोडावं लागेल। फलंदाज बाद बघा विनंती आहे टीम पिंपलोलीवाडी आणि त्यांच्या विरोधात एसपी वांगणी, दोन टीमची कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी या आणि येताना आपली प्रवेश फी आपण घेऊन यायचं याची देखील नोंद घ्यायची आहे। या दरम्यान आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर मुझक्कीर दाखल झालेले आहे। प्रत्येक षटकारासाठी फैजल शेखच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि सलग 3 षटकार जर झाले तर एवन जोडी गोरेगावची गोल्डन त्यांच्या वतीनं 5000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। अगदी आपण पाहतो फिरोजला 5000 रुपये देण्यात आलेले आहेत, ते संपूर्ण संघासाठी आपण डिस्ट्रीब्यूट करणार आहोत आणि कॅश प्राइज स्वतः या ठिकाणी आपण पाहतो आमचे आयोजक आयबरबाई यांच्याकडे जमा सुद्धा आहे। तीन षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे। 3 ओव्हरमध्ये धावांचा जर विचार केला तर प्रथम बॅटिंग करत असताना शायन 11 गोरेगाव बी या संघाची धावसंख्या 27 आहे 27। दर्जेदार खेळ तुम्हाला पाहायला मिळेल। आजच्या पहिल्या रजनीमध्ये आपण पाहतो बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने चालू असलेली स्पर्धा फ्रेंड्स ट्रॉफी गोरेगाव व ग्रामस्थ मंडळ गोरेगाव यांच्या वतीनं त्यांच्या स्वप्नातून साकारलेली स्पर्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। 5 रात्रीमध्ये ही स्पर्धा आपल्याला अगदी यशाच्या उंच शिखरावरती जाताना राहुल सर पाहायला मिळणार आहे। शान 11 गोरेगाव बी संघ बॅटिंग करतोय, 27 वरती पोहोचला। अद्यापर्यंत करंट रन रेट पाहायला तुम्हाला मिळालं तर 9.00च्या गतीने या 27 धावा बनवण्यात आलेल्या आहेत। गोरेगाव गावाच्या एंड कडून हे षटक तुम्ही आता पाहणार आहात। चौथ्या षटकाला प्रारंभ होतोय। गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आहे राकेश। षटक क्रमांक 14 घेऊन राकेश आलेत गोलंदाजी मार्क वरती। इथे देखील आपटी बार टाकण्याचा प्रयत्न होता, पंच आमच्याकडे वळतायत का पाहावं लागेल। अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धावफलक पुढे सरकेल। टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 28 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। खर तर शहबाज चाचा बोबेरे असतील, अखिलबाई बोबेरे असतील, इम्तियाज चाचा असतील, यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिवस स्पर्धा एमरबाई बोबेरे असतील। इथे पुन्हा एकदा लाईन चेक करावी लागेल। अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, सलग 2 बॉल आता वाईट फेकत असताना गुरुदा तुम्ही पाहताय मैदानाच्या मध्ये राकेश दाखल झाले त्या मॅच मध्ये। आता परत 2 चेंडू त्याने सलग वाईट फेकले, धावफलक आता पुढे सरकत असताना 29 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। 3 फलंदाज बाद झालेत, 3 फलंदाज तुम्ही पाहू शकता मैदानाच्या बाहेर जरूर दाखल झालेत, परंतु मैदानावरती मुझक्कीर आणि त्याच्या साथीनं फिरोज ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल। 3 षटकार फिरोजच्या बॅटमधून आपण पाहिलेत, या मॅच मध्ये चांगली बॅटिंग त्याने केली आहे। हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेचलाय, फटका चांगला डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय, स्क्वेअर लेगला गॅप भरपूर मोठी होती आणि त्या दरीला भेदून तू बघा चिरत फाडत बॉल सीमा पार चौका। क्रिकेटचे सामने रंगले तर आपल्या गोरेगावात, नाईट क्रिकेटचे सामने रंगले तर आपल्या गोरेगावात, सामने गोरेगाव मैदानात आयोजन केलंय साहेबांनी बोबेरेच्या नावात योगदान। थँक्यू सो मच। चौकार वसूल केला, धावफलक आता पुन्हा एकदा पुढे सरकत असताना 33 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या। गोलंदाज राकेश
इथे देखील फटका चांगला आहे. पुन्हा एकदा त्या दिशेला फटका खेळला. डीप मध्ये खेळाडू आता उपस्थित आहेत. बाबू होते डीप मध्ये बॉल लावतो फेक करतील. दरम्यान मिळेल ती फक्त रे फक्त सिंगल आणि सिंगलच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना 34 धावा धावफलकामध्ये जोडले गेल्या. षटक क्रमांक 14 मार्गस्थ आहे. गोरदा तुम्ही पाहताय गोरदाची मार्गपती राकेश शेलेत 4 बॉल आतापर्यंत. मुझक्कीर साठी एवन जोडीकडनं तब्बल 3 बॉलवरती 3 सिक्सर जर मारले तर 5,000 रुपयाचा कॅश प्राइज देऊन सन्मानित करण्यात येईल. आणि फैजल शेख यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500. इथे देखील बॅकफुटला गेले पंच करण्याचा प्रयत्न. तडबानला खेळाडू उपस्थित. दरम्यान एक चिक्की सिंगल धाव धावफलकावरती जोडली गेली. खर तर ही एवन जोडी आहे. मग आमचे बाबूबाई बुबेरे असतील तदनंतर त्यांच्या साथीनं आमचे बुंबेरे असतील. जशी जशी तुम्हाला रात्र इथे मात्र ओलांडत जाईल तिसऱ्या आणि चौथ्या रात्रीमध्ये तुम्हाला धमाका पाहायला मिळेल. कारण पूर्ण एटीएम ते घेऊन येतात त्यासोबत कॅश. आणि नेहमीच मग गोरेगावची स्पर्धा असेल तदनंतर मदरचर मध्ये ज्यावेळेस मात्र गोरेगाव संघ खेळत असतो नेहमीच बक्षिसांचा वर्षाव ते करत असतात. मागील वर्षी देखील आपण पाहिलं होतं भरपूर समालोचकांवरती त्यांनी प्रेम दाखवलं होतं आणि चांगली कामगिरी त्यांची नेहमीच पार पडते. इथे डॉटबॉलची समाप्ती होत असताना नवीन खेळाडू तुम्ही पाहता मैदानावरती दाखल झाला. या बाजूमध्ये मुजुक्कीर आणि त्याच्या साथीर फिरोज तुम्हाला पार मिळेल. षटक क्रमांक इथे मात्र 14 पार मिळतोय. चांगली गोलंदाजी करतोय. इथे फटका चांगला आहे. ऑन साइडला खेचलाय विकेटला. टायमिंग वरती बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. आणि आता फैजल शेखचं 500 रुपयाचं कॅश प्राइज मुझक्कीर साठी आहे. त्यामुळे आता फिरोजच्या पाठमधून षटकार आलाय. एक षटकार ठोकला. धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल जाऊन पोहोचले स्कोर कार्ड वरती आतापर्यंत धावफलक 41 41 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. चांगली बॅटिंग आता मध्याच्या मध्ये करत असताना फिरोजा तुम्ही पाहता जो सलामीला दाखल झाला या बॅच मध्ये. इथे देखील पुन्हा एकदा व्हाट अ शॉट. व्ही शेप मध्ये बॉल चाललाय. अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा षटकार. टोटल स्कोर कार्ड वरती तुम्हाला जरूर पार मिळेल 47 धावा. परंतु वैयक्तिक 41 धावांवरती खेळतोय फिरोज. फिरोज साठी एकदा जोरदार टाळ्या. 39 धावांवरती तो बॅटिंग करतोय. धावफलक तुम्हाला पार मिळेल तब्बल 47 धावा. 500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. खरं तर आता फिरोज साठी फैजल शेख यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज देऊन त्याला सन्मानित करण्यात येईल. आणि याच दरम्यान गोरेगाव टीमचं चालतं फिरतं विद्यापीठ म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार शैबाच्या बुबेरे यांचे आगमन झाले. त्यांचे परपूर्वक स्वागत. चला समालोचकांसाठी बाबूभाई आणि त्याचबरोबर आमचे अमजद भाई यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज झाले. कारण दररोज तुम्हाला जो नवीन समालोचक येईल त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज नेहमीच तुम्हाला पार मिळेल. मग आमचे बाबूभाई असतील आणि त्यांच्या साथीनं अमजद भाई ही त्यांची परंपरा आहे आणि ती परंपरा आता ते जपत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून फैजल शेख यांच्याकडून देखील 500 रुपये आलेत फिरोज साठी आणि मुझक्कीर साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज गुरुदास सज्ज होतोय. रोहन बनोटे इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटन पॅटच्या मधनं बॉल मात्र एस्टेनच्या मागे जरूर चाललाय. दरम्यान फरदच बाद झाले. परंतु कोणता बॅटर आता बाद असणार ते देखील पाहावं लागेल. आणि अखेर मुझक्कीर बॅक टू द पवेलियन.
तर ज्या मान्यवरांची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो त्यांचं आता आगमन झालंय. खर तर कैसरच्या बोबेरे यांचं आगमन झालंय. या पण आपल्या जागेवरती आपली ठराविक जागा इथे आमच्याकडे सेफ आहे. यावं आपण आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. कारण समालोचकांवरती ते नेहमीच प्रेम करत असतात आणि त्यांचं आता आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. महेश सर, आपण भरपूर वर्ष झाली ही स्पर्धा जरूर कव्हर करतोय, परंतु नेहमीच समालोचक जेवलेत का, त्यांनी नाश्ता केलाय का, त्यानंतर चहा असेल, या साऱ्या गोष्टींची जर कोणी विचारपूस जास्तीत जास्त करत असेल तर ते नाव कैसरच्या बोबेरे यांचं आहे आणि त्यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत. धावा किती मिळतील हे देखील पाहावं लागेल. 2 धावा इथे देखील मिळतात आणि DRS बॅट्समन रिव्ह्यू असणार त्यामुळे आपण चेक करू. अच्छा, फिल्डिंग रिव्ह्यू असणार आहे. चला आपण चेक करू. जरा तिसरे पंच या आपण. OUT फरंदाज बाद. चला, मुन्नाभाई बोबेरे यांच्या ठिकाणी आगमन झालंय. अफानभाई बोबेरे यांनाही विनंती राहील. आणि गोरेगावातील काही ग्रामस्थ मंडळ, अगदी आपण पाहिलं तर नामांकित ज्येष्ठ आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व फरजीनभाई यांना विनंती राहील आपण सुद्धा या. आपले मनपूर्वक स्वागत. कारण झहीर बाबा यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. या पंचकृषीतील मग गोरेगाव, कासगाव, चामटोली असेल, इकडे ढवळेपाडा, ढवळेगाव, या सर्व पंचकृषीतील बांगणी विभागातील सुद्धा काही मान्यवर उपस्थित असेल तर त्यांना विनंती राहील आपण मंचावरती यायचे. कारण ही स्पर्धा आपली सर्वांची आहे. गोरेगावकरांचं प्रेम आपण पाहतोय सातत्याने सर्वांवरती असते. आणि शहबाजच्या बोबेरे यांच्या वतीनं आपणास विनंती राहील की आपण सन्मानपूर्वक आमच्या बासपटाची शोभा वाढवायची आहे. बाचमध्ये आपण जाऊ. खेळाचं पहिलं सत्र. नाव बॅक टू क्रिकेट. ओ टू कॉम्बॉक्स. फरंदाज बाद झालाय. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. इथून रमेशला तुम्ही पाहताय मैदानावरती, तो दाखल झालाय. मंच साथीने रमेश ही जोडी तुम्हाला जरूर पार पाहिल. लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव बहाल केली आणि धाव फलक आता टीमची टोटल स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहताय 48 धावा. अजमन आमच्यापर्यंत माहिती पोहोचत असताना नामांकित स्कोरर आहेत. खूप चांगली स्कोरिंग तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर आमचे कामील असतील ते देखील जोडले जातील. इथे देखील बॅटन पॅटच्या बद न होता टॉटबॉलची समाप्ती होत असताना जहांगीरभाई बोबेरे यांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं मुबस्सीर भाईजी यांचं आगमन झालंय. त्यांनाही विनंती आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. सर, थोडंसं गमती जमतीचं वातावरण तुम्हाला जरूर पार पाहिजे. कारण शैवाच्या असले म्हटलं की नो डाऊट नेहमीच तुम्हाला गमती जमतीचं वातावरण पाहायला मिळतं. आणि शाकोब यांनी आमच्यापर्यंत एक माहिती पोहोचवली आहे. खरं तर अजमल स्कोररच्या भूमिकेत आहेत, परंतु आताच 3 दिवसापूर्वी त्याचं लग्न झालं असं त्यांनी सांगितलं. विवाह बंधनामध्ये ते जोडले गेलेत असं आमच्यापर्यंत शाकोब माहिती पोहोचत असताना या साऱ्या गोष्टींवरती भरपूर लक्ष असतं शाकोब यांचं. गुरुदास जीवतो रोहनला तुम्ही पाहता षटक क्रमांक 5 घेऊन तो दाखल झाला या 5 पदे. आतापर्यंत चेंडू फेकून झाले जबरजबर 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला.
इथे फटका चांगला आहे, ऑन साइडला घेतला, लॉंग बॉलला डीप मध्ये खेळाडू उपस्थित, एक सिंगल एक दुसरीचा प्रयत्न होतोय, 2 धाबा एक पडण्याचा प्रयत्न फसला आणि अखेर तुम्ही पाहताय खेळाडूला थोडीशी दुखापत जाणवते, परंतु एक सिंगल दाबेल आणि सिंगलच्या साथीने धावफलक. टीमची टोटल 50 धाबा इथून कंप्लीट झाल्या आणि 51 धावाचं टार्गेट आता तुम्हाला या मॅचमध्ये पार पाडेल. या सन्मान आपण पाहतो आदरणीय बाळू हेलम साहेबांच्या ठिकाणी आगमन होतं आणि बाबा पारधी यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. या आपण गोरेगाव गाव कमिटीचे अध्यक्ष सुद्धा आहेत आणि अंबरनाथ तालुक्याचे आदिवासी विभागाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. कारण आम्ही शिवसेना तालुका प्रमुख चषकामध्ये या मान्यवरांना सुद्धा पाहिलं होतं, त्यांचा विशेष सन्मान त्या ठिकाणी करण्यात आला आणि आज गोरेगाव मध्ये या ठिकाणी त्यांचा आपल्या घरच्या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. उपस्थित सर्व या पंचकृषीतील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्व व्यक्तींना विनंती राहील, हृदयाच्या अंतःकरणातून आपण या आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. दर्जेदार लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला काराव तर दुसऱ्या बाजूला शायान 11 गोरेगाव बी संघ खेळतीये. सिंग आणि सुपर ओव्हर हा स्पर्धेचा मुख्य नियम आहे, तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. खरं तर 51 धावाचं टार्गेट तुम्हाला या मॅच मध्ये पार पडेल. चला नेक्स्ट मॅच SP वांगणी विरोधात पिंपलोलीवाडी. दोन्ही टीमची आपल्याला विनंती आहे आपण टॉस साठी लवकरात लवकर या. बघा ज्यावेळेस खेळाला सुरुवात होईल, खेळपट्टीवरती ज्यावेळेस चेंडू अडलेल दुसऱ्या डाबाला, त्यावेळेस तुम्हाला पांढऱ्याला सामोरं जावं लागेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आलेत. अमित स्पोर्ट्सचे ओनर आमचे अमितजी दाबणे यांना विनंती आहे आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस सभी संपन्न करू. यावं आपण. आमचे उमर यांचं आगमन झालंय, मनपूर्वक स्वागत. उमर एक चांगले क्रिकेटपटू आहेत, यंगस्टर आहेत, परंतु नेहमी त्यांच्या खांद्यावरती मोठी जिम्मेदारी असते. टीम गोरेगाव संघाची उमर आपलंही स्वागत आहे. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर. आपण टॉस करू नेक्स्ट मॅचचा. अमित दादा दाबणे यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला टॉस करू नेक्स्ट मॅचचा. छापाचा कॉल आणि काटा येतोय. टॉस जिंकलाय पिंपलोलीवाडी संघाने. अमित दादा तुम्हाला विनंती राहील की आपण स्थानापन्न व्हायचे. टॉस जिंकलाय पिंपलोलीवाडी संघाने, काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण. या सीझन मधील पहिली नाईट तुम्ही खेळतायत आणि प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो SP वांगणी आहे. या अगोदर डे मध्ये कधी मॅचेस? आताच खेळून आले फायनल. या अगोदर यांच्या सोबत कधी मॅचेस झाले का? हो झालेत. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतो टॉस तुम्ही जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहात. क्षेत्ररक्षण करत असताना 5 षटकांची मॅच आहे. अगदी क्लायमेट आपण पाहतोय डेचं वेगळं असं, नाईटचं वेगळं क्लायमेट पाहायला मिळतंय. किमान किती धावांपर्यंत रोखण्याचा तुम्ही प्रयत्न कराल प्रतिस्पर्धी टीमला? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. असे कोणते गोलंदाज आहेत? विनायक सारखा एक दिग्गज खेळाडू सुद्धा तुमच्याकडे आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त कोणते खेळाडू त्यांच्यावरती जास्त तुमची भिस्त असेल? लकी निरगुड आहे, काशना चेंडे आहे, बांधा शेद आहेत. अगदी आपण पाहतोय आयोजनाबद्दल काय सांगशील? पिंपलोली वाडी म्हटलं तर तुम्ही स्वतः एक नाईटचे दर्जेदार आयोजक आहात. या नाईट बद्दल काय सांगाल? आयोजन खूपच सुंदर आहे. खेळण्यास संधी दिली आयोजकांचं आभार मानेल. धन्यवाद, कॉंग्रॅच्युलेशन. आणि अगदी आपण पाहतो तुझं अभिनंदन. टॉस तू जिंकलेला आहे. अगदी आपण पाहतोय टॉस गमावलेला आहे या मॅचमध्ये. टॉस तुझ्यासाठी किती महत्वाचा होता? टॉस तर महत्त्वाचा होता. जर आमच्या नशिबी म्हणजे फिल्डिंग आली असती तर आम्ही कमीत कमी धावांवरती रोखला असता. आता बॅटिंग करायची आहे. अगदी आपण पाहतोय तुला जे हवं होतं ते मिळालं नाही आहे. बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करत असताना किती धावा 5 षटकामध्ये बनवल्या जातील? 5 षटकामध्ये आम्ही 60 to 70चा ट्राय करू. आयोजनाबद्दल काय सांगशील? कारण मॅचला सुरुवात होते, मॅच देखील इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला लगेचच द्वितीय सत्राकडे वळायचं आहे. काय सांगशील आयोजनाबद्दल? आयोजन तर दरवर्षीप्रमाणे उत्तम आहे. थँक्यू सो मच. टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते, SP वांगणी वर्सेस पिंपलोलीवाडी या दोन टीम मध्ये नाणेफेकी करण्यात आली आणि पिंपलोलीवाडी संघाने जिंकलेला टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारले. बॅटिंगसाठी आमंत्रण दिले त्या SP वांगणी टीमला. नाव बॅक टू क्रिकेट. कॉमेंट्री बॉक्स मध्ये होईल परिवर्तन. या एक द्वितीय सत्रामध्ये आपण पुढे एकदा बदलापूर समालोचक समितीचे सदस्य जवळचे मित्र श्रवणजी धुमाळे यांचा धन्यवाद.
यस थँक्यू सो मच. पुन्हा शिकत जाऊयात माच्या दिशेने. आपण पाहताय एका बाजूला संघ गोरेगाव आणि त्यांना फाईट करतोय, दुसऱ्या बाजूला काराव. या दोन टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते या पूर्वार्धामध्ये. या ठिकाणी आपण एक सन्मान करणार आहोत. नुकताच ज्यांचं आगमन झालंय अंबरनाथ विभागातून अमित स्पोर्ट्सचे सर्व अमितदादा दाभणे यांना विनंती राहील आपण या आपल्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचंय. अखिलभाई आणि अक्रमभाई आपण सुद्धा या अक्रमभाई आपल्या शुभस्य आपण सन्मान करू अमितजी दाभणे यांचा. अक्रमभाई यांना तुम्ही पाहतात बेस्ट फिल्डरसाठी त्यांच्या वतीने स्पोर्ट्स सायकल देण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी सन्मान या ठिकाणी केला जाईल. बाईची प्रेमाची उबदार शाल या ठिकाणी आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड गोड आठवण एक मोमेंटो या ठिकाणी अक्रमभाई यांच्या वतीने हा सन्मान केला जाईल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने, धावा मिळतात 4 आणि आता खऱ्या अर्थाने श्रवणजी धुमाळे सर संघर्षाला झाली आहे सुरुवात. टीम काराव संघाकडून सलग लागोपाठचे 3 षटकार आल्यानंतर निखिल दादा बनवटे यांच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक काराव संघाच्या फलंदाजांना देण्यात येईल. यस रोहन आणि निखिल अशी जोडी मैदानामध्ये आपण पाहताय. सध्याच्या घडीला षटक क्रमांक पहिला आता होतोय फिरोज. व्ही शेप मध्ये फटका खेळलाय, चांगला स्ट्रोक आहे. लॉंग ऑफ रिझनचा फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचलाय, चेंडूला कॅरी करेल, चेंडूला थ्रो फेकी करेल, तोपर्यंत धाव मिळतीये ती फक्त आणि फक्त एकच. यस बदलापूरचे आणखी एक नामांकित पंच अर्थातच कुणाल पेनकर केपी सर यांच्या माध्यमातून देखील काराव टीमला भरपूर साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या वेळेला आडवा बाटणं हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. हा बाई आणला आसमानी टोला टाटा बाय बाय 6. टिपलोली वाडी संघाच्या संघनायकाला विनंती राहील आपण आयोजकांशी लगेच कॉन्टॅक्ट करा. षटकार आला आणि आता अगदी आपण पाहतो धमाकेदार सुरुवात आहे. राऊंड विकेटने पुढे एकदा आपण पाहतोय लेट कटचा फटका, स्क्वेअर कट, वॉट स्ट्रोक. बॉल चाललाय धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. त्या बात आहे. काय सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली, अगदी अपेक्षित आणि विस्फोटक सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना काराव टीमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं दोन्ही संघ एकाच ताकदीचे, एका क्षमतेचे, एका हिमतीचे आज एकमेकांच्या विरोधात आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना गोरेगाव बी टीमनं धावा बनवल्या तब्बल 50-51 धाव्यांचं माफक लक्ष उभं केलं होतं ते काराव टीमच्या विरोधात. आणि खऱ्या अर्थानं 51 धाव्यांचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाच्या अखेरीस काराव टीमची धाव फलकावरती धावा आपण पाहताय त्या 16. 5 षटकांची मॅच आहे. अगदी 30 बॉल मध्ये 51 बनवायच्या होत्या, 6 मध्ये 16 धावा बनल्या गेल्यात. आता शेवटचे बॉल शिल्लक आहे 24 आणि विजयासाठी धावा करायच्या त्या तब्बल 35. 35 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 24 बॉल्स. रवीशला आपण पाहताय षटक क्रमांक 2 मध्ये. दुसरं षटक, पहिला बॉल. हो या वेळेला शफल झाले, जागा बनवली, रूम क्रिएट केली आणि बॉलला पाठवून दिलं सरळ फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4 रोहनच्या बॅटमधून. हा धमाकेदार चौका. वेलकम टू द ग्राउंड. अगदी पहिल्या बॉलवरती चौकारांना सुरुवात केली आहे. यस रवीशला आपण पाहत आहे गोलंदाजी ट्रॅक वरती. जर रवीशनं 3 बॉलवरती 3 विकेट जर संपादित केले
तर अमजेदभाई बुबेरे यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यस, विकेट अटॅक साठी कॅश प्राइज आहे. षटकार आला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. यस, बाबूभाई आणि अमजादभाई यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि नुकताच खऱ्या अर्थानं रम बुबेरे अष्टपैलू क्रिकेटर आहे गोरेगाव टीमचा आणि त्याचं देखील या दरम्यान शुभ आगमन झाला. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या षटकाचा उल्लेख करत होतो. पहिल्या बॉलवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यानंतर या दुसऱ्या बॉलवरती षटकार आला. तेजस पडवल अगदी कालच्या दिवसामध्ये मालिकावीराची बाईक जिंकणारा हा खेळाडू आणि त्याचं देखील झालाय या दरम्यान नुकताच शुभ आगमन. तेजस पडवलचं देखील करूयात मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. यस, पंचांचा आला हा कॉल आणि येतोय हा नो बॉल. सोने पे सुहागा, नो बॉल आल्या. आता खऱ्या अर्थानं नाबी संधी या मैदानाच्या आतमध्ये रोहनकडे. फ्रीडचा बॉल, मेजवानी आहे ती दोन्ही हाताने स्वीकारेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. 27 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. लक्ष आपण पाहता 51चा. मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. यस, 24 धाव्यांपासून अजूनही दूर विजयासाठी टीम काराव संघ. या वेळेला दिशा पाहावी लागेल, लेंथ लाईन पाहावी लागेल. या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहताय या रजनीमध्ये पंचांना करावं लागते थोडासा व्यायाम आणि पंचांचे होत आहेत दोन्ही हात समांतर. याच दरम्यान एक धाव मिळते अवांतर. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाते टीमच्या टोटल मध्ये. निमित्त फक्त एकच. गोरेगाव चषक 2025 आपण पाहताय ही स्पर्धा अनुभवताय. ओ यावेळेला लॉफ्ट करायचा प्रयत्न, लॉफ्टेड इट. बॉल थांबणार नाहीये. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील पूर्णपणे 6 आणि रोहनच्या बॅट मधून आणखीन एक तडाखा षटकार. षटकार आलाय अगदी आमच्या मुख्य व्यासपीठावरती. तेजस पडवलला आपण पाहत आहे कालच्या दिवसामध्ये त्याचं देखील स्वप्न पूर्ण झालं. मालिकावीराची बाईक त्यानं देखील जिंकली. त्याच्या देखील पुढील वाटचालीस भरपूर सारा शुभेच्छा आपण देऊयात. यावेळेला देखील लॉट करायचा प्रयत्न, दुसरा येईल का पाहणं गरजेचं. मिस टायमिंग स्ट्रोक, बॉल बॅक अगदी फिल्डर डाऊन दी बॉल आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळत आहे. या आधीच्या बॉलवरती षटकार आला पण आता खऱ्या अर्थानं कमबॅक करत असताना, क्विकली रिप्लाय देत असताना, बारी बारी सबकी बारी, पहिले तुम्हारी फिर हमारी असं सांगत असताना धक्का क्रमांक लागला पहिला टीम काराव संघाला. रोहन तंबूच्या आश्रयाला. मैदानाच्या आतमध्ये प्रत्युत्तर देत असताना रवीशला आपण पाहता. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी स्ट्राइकिंगला. ओ यावेळेला देखील चांगला बॉल पंचांचा. फिंगर अप, पंचांचा बोर्ड आकाशाकडे. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक लागलाय तब्बल दुसरा. ज्या पावली मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला विकी त्याच पावली तंबूच्या आश्रयाला फलंदाज बाद. येणाऱ्या बॉलवरती जर गोलंदाजानं विकेट संपादित केली तर एवन जोडी अर्थात अमजदभाई आणि बाबूभाई यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे गोलंदाज रवीशला. हा बॉल भरपूर महत्वाचा आहे. अगदी 51चं लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. ज्या बॅटरच्या बॅटमधून धावा येत होत्या रोहनला माघारी परतावा लागला पण तदनंतर लगेचच दुसऱ्या बॉलवरती विकीची देखील विकेट संपादित केली आहे. शेवटचा बॉल षटक क्रमांक दुसरा मध्ये आपण पाहत आहे रवीश न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये.
येस, आमच्या मुख्य व्यासपीठाच्या वरती, मुख्य व्यासपीठाच्या अगदी समोर अगदी जी बाउंड्री लाईन आहे, विनंती असेल प्रेक्षक वर्गांना, बच्चा पार्टी आपण थोडंसं मागे व्हायचं आहे. टीमची टोटल सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात 34 धावा. आपण पाहत आहे सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. आता शेवटचे बॉल शिल्लक आहे 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या 17. 17 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 18 बॉल्स. अगदी या मॅच मध्ये चांगली कामगिरी करत असताना काराव टीमला पण पाहत आहे. अपेक्षित सुरुवात आपल्याला काराव टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. काराव टीमचा जर विचार करायला गेला तर सातत्यानं या टीमचा भरपूर चांगला खेळ आपण पाहत असतो आणि तो संघ मैदानाच्या आतमध्ये एका धावेसाठी संघर्ष करतोय. अगदी काराव टीमला देखील माहिती आहे की आम्ही सिंगल डबलने आम्ही हा सामना सहजरित्या जिंकू शकतो, त्यामुळे सिंगल डबलला त्या जास्त प्राधान्य द्यावं लागेल. 18 बॉल मध्ये 17 ची गरज आहे. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहत आहे. स्ट्रायकिंगला बॅटर देखील, त्याच्या साथीनं नॉन स्ट्रायकिंगला सागर. निखिलचा जर विचार करायला गेला तर सलामीसाठी आला होता निखिल आणि त्याच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार आपण जरूर पाहिलाय. तोच निखिल पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. ओ या वेळेला बॅकफुट लावून कट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. चांगला स्ट्रोक आहे. डीप पॉइंट रिजन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. यस, इथे घडतंय काय, धावबाच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. अगदी बॅटरला देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाला असेल की काही गरज होती का या धावेची, आणि धावता धावता फलंदाजाला इथे माघारी परतावा लागतंय. धक्का क्रमांक लागला तब्बल 35 अंकावरती फलंदाज बाद. त्या बाउंड्री लाईनला अगदी चिपकून जे कोणी प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती असेल आपण थोडासा मागे व्हायचं आहे. त्या बाउंड्री लाईन वरती जास्त भार टाकायचा नाहीये, विनंती असेल. जाऊयात पुन्हा एकदा ऑन गोईंग मॅचच्या दिशेने. अगदी खरवय गावचे एक लाडका व्यक्तिमत्व अर्थातच विनोदजी जमदरे साहेब यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेला भरपूर सारा शुभेच्छा आल्या. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिल्या बॉलवरती विकेटचं पतन. ओ या वेळेला देखील चांगला बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी कमबॅक करत असताना गोलंदाज अमनचा जर विचार करायला गेला तर षटक क्रमांक 3 हाताळलोय. 2 चेंडू त्यांना अद्याप हाताळलेत आणि या 2 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. 18 मध्ये 17 बनवायचे होता. समीकरण आपण पाहत आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहे 16 आणि 16 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या 16 बॉल 16 ची गरज. पुढचा बॉल. हो या वेळेला देखील टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये घुसणारा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरिएशन या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. कन्सिस्टन्सी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. डॉट बॉलची सांगता सागर कांबरीला आपण पाहत आहे सध्याच्या घडीला स्ट्राइक इन वरती. जणू काय बॅटर सागर कांबरीला डॉमिनेट करत असताना गोलंदाज अमनला आपण पाहत आहे. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये. तब्बल 3 चेंडूचा खेळ अद्याप आपण पाहिला. चौथा बॉल या वेळेला इनफिल्डच्या वरून उडवायचा होता. 20 मध्ये फटका केलाय. वाडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. एका टप्प्यावरती चेंडूला कॅरी करतोय. चेंडूला थ्रो फिकी करेल तोपर्यंत बघता बघता या बॉलवरती धाव मिळेल. फक्त आणि फक्त एक चिकी सिंगल. 36 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 15 धावा अजूनही बनवायच्यात या मॅच मध्ये. येणाऱ्या 14 बॉल मध्ये 14 बॉल 15 ची गरज. स्ट्रायकिंगला निखिल. ओ या वेळेला देखील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डॉमिनेट केलाय. जणू काय फलंदाजाला जखडून ठेवलंय. हा देखील डॉट कौतुक करायला हवं गोलंदाज अमनचं, कारण की 18 मध्ये 17 ची आवश्यकता असताना 5 चेंडू हाताळत गोलंदाज अमन आणि त्यानं धावा खर्च केलाच फक्त आणि फक्त 2. 13 बॉल
15ची गरज या मॅच मध्ये काराव टीमला. शेवटचा बॉल, अंतिम चेंडू. ओ शेवटचा बॉल स्क्वेअर कट केलाय मैदानाच्या आतमध्ये. डीप पॉइंट इजर मध्ये फिल्डर टेकन अ व्हेरी गुड कॅच. अप्रतिम झेलकारी करत असताना फलंदाजाला परतावा लागेल. बिग विकेट, बिग लॉस, मोठा मासा कळाला. निखिल बॅक टू द डगआउट. सजवा गोरेगाव संघ विनंती असेल. काय झेल टिपला डीप पॉइंट रिझर्व मध्ये. सज्जदला आपण पाहिलं होतं. अप्रतिम झेल, अगदी 100% एफर्ट्स मैदानाच्या आतमध्ये देत असताना आणि ज्या फलंदाजच्या बॅटमधून धावा येत होत्या त्या फलंदाजाला आता माघारी परतावा लागतंय. निखिलच्या खेळीचा झाल्यानंतर आपल्या जड पावलांनी माघारी परतत असताना निखिलला आपण पाहिलं आणि आता निखिलची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये तब्बल 6व्या क्रमांकावरती इंटर झाला राकेश. समीकरण आपण पाहत होतो 18 मध्ये 17ची आवश्यकता असताना अगदी फक्त आणि फक्त 2 धावा गोलंदाज अमन खर्च केल्या आणि एक विकेट देखील संपादित केल्या. अगदी टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये पहिलं षटक हाताळतोय गोलंदाज अमन आणि त्यानं पहिलं षटक हाताळत असताना फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. आता समीकरण आपण पाहत आहे शेवटचे बॉल शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी धावा बनवायच्या टीम काराव संघाला तब्बल 15. 12 बॉल 15ची गरज आहे मॅच मध्ये. काय षटक या सन्माननीय अकलाद भाई बुबेरे यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत. बाज दर्जेदार श्रवण आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर 12 बॉल 15 धावांची गरज. हाय व्होल्टेज ड्रामा प्रेक्षकांना या लढतीमध्ये पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहतोय शान 11 गोरेगाव बी, तर दुसऱ्या बाजूला काराव संघ. दोन्ही संघ प्रयत्न भरपूर करतात आणि आता एखाद्या संघाला या ठिकाणी विजय होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एका संघाला परास्त होताना सुद्धा पाहायला मिळणार आहे. कोणता तो संघ असेल याचं उत्तर तुम्हाला काही क्षणांमध्ये मिळेल. 12 बॉल 15ची गरज. नाव बॅक टू क्रिकेट. ओ टू कॉम्बॉक्स. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाज अमनच्या माध्यमातून. 18 मध्ये 17ची आवश्यकता असताना 2 धावांचं हे षटक. आता समीकरण 15ची अजूनही गरज आहे. या मॅच मध्ये येणाऱ्या 12 बॉल मध्ये आता खऱ्या अर्थाने विश्वास दाखवलाय फिरोज बी वरती. चला वेळेचं बंधन आहे, स्पीडअप करा. गोरेगाव टीम आपली स्पर्धा आपल्या हक्काची स्पर्धा आहे. गौरवाची परंपरा जपणारी ही दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक दुसरा सांघिक कुठेतील हे 4थं षटक. पहिला बॉल इथे फटका फसलाय आणि पहिल्या बॉल वरती विकेट संपादित करत असताना आणखीन एक फलंदाज बा. परतावा लागलाय. पहिल्या बॉलवरती विकेट संपादित करत असताना फिरोजला आपण पाहत आहे. फिरोजचा जर विचार करायला गेला तर षटक क्रमांक फिरोज पहिलं हाताळलं होतं आणि फिरोजनं त्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं 16 धावा खर्च केल्या होत्या. पण या षटकामध्ये कमबॅक करणं भरपूर गरजेचं आहे फिरोजला आणि गोरेगाव टीमला. नेक्स्ट बॉल
या वेळेला बिगिट करायचा प्रयत्न नाही जमला. प्रॉपर कनेक्शन नाहीये, प्रॉपर संपर्क नाहीये. डॉट बॉलची सांगता. 2 चेंडू अद्याप हाताळल्यात, एकही धाव खर्च केलेला नाहीये फिरोजनं. अगदी मागच्या 8 चेंडूचा जर विचार करायला गेला ना तर फक्त आणि फक्त 2 धावा आल्यात. या वेळेला हवाई आला आपल्याला पाहायला मिळाला. फिल्डर पोहोचलेत. झेलचा प्रयत्न पण इथे झेल झाला ड्रॉप. शेवटच्या मोमेंटला झेल ड्रॉप झाला. इथे डोक्याची घंटा वाजली आहे. यस यस, पंचांचा फिगर अप, पंचांचा बोर्ड आकाशाकडे आणि फलंदाजाला इथे परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. विकेटचा पाता. आपल्याला पाहायला मिळाला धावबादच्या स्वरूपात. अगदी मनोजला देखील माघारी परतावा लागलाय. आता मैदानाच्या आतमध्ये तब्बल 8व्या क्रमांकाचा फलंदाज जितेश इंटर झाला. आता संपूर्ण सिद्धेश आपण पाहताय तब्बल नो स्ट्राइक इन ला राकेश, ज्यांना अद्याप एकही बॉल फेस केलेला नाहीये, तो राकेश स्ट्राइक इन ला. आता संपूर्ण जबाबदारी राकेश आणि सिद्धेशच्या खांद्यावरती आहे. धावफलकावरती धावा आपण पाहताय तब्बल 38 लागल्या गेल्या, 13 अजूनही बनवायच्यात. ओ या वेळेला देखील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये, चांगली डिलिव्हरी. डॉट बॉलची सांगता. अप्रतिम कमबॅक आपल्याला पाहायला मिळाला. ज्या प्रकारे गोलंदाज अमरनं षटक हाताळलं त्याच्या पावलावरती पाऊल देऊन काम करण्याचा प्रयत्न आपल्याला फिरोजच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. 18 मध्ये 8 मध्ये अजूनही धावा करायच्या विजयासाठी तब्बल 13 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 8 बॉल. या वेळेला फटका फसलाय. बादची कडा, बॉल मागे चाललाय. शॉट फाईन लेग रिझर्व मध्ये. आणखीन एक चांगला झेल. फलंदाजाला परतावं लागेल. टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. गडी अद्याप गमावल्यात काराव टीमनं आणि 9व्या क्रमांकाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय दिनेश. शेवटचा 1 बॉल, अंतिम चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ अद्याप भरपूर चांगल्या रीत्या आपल्याला पाहायला मिळाला फिरोजच्या माध्यमातून. आता शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे, महत्वाचा बॉल. 7 बॉल मध्ये विजयासाठी अजूनही धावा करायच्या. 13 धावेची आवश्यकता आहे. शेवटचे बॉल शिल्लक आहेत 7. महत्वपूर्ण हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. निर्णायक चेंडू, शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू. ओ या वेळेला फुल ओव्हर लेनचा बॉल. बॉलर्स बॅक ड्राइव्ह, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला गॅदर केला. काय षटक आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या प्रकारे अमरनं षटक हाताळलं, अगदी त्याच्या पावलावरती पाऊल देऊन कामगिरी केली गोलंदाज फिरोजनं आणि त्याने देखील धावा खर्च केल्या. फक्त आणि फक्त 3. आता शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्यात काराव टीमला तब्बल 13. येस सर. बारा धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये. 6 बॉल 12ची गरज. समीकरण आपण पाहत आहे. आयुष 11 काराव आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला गोरेगाव बी. या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. या 6 बॉल मध्ये 12 धावा खऱ्या अर्थाने चेस केल्या जातील. 39 धावा. यस, ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आतमध्ये सुपूर्द करा.
येस 3 षटकांच्या अखेरीस प्रत्येक खेळाडूंना आणि प्रत्येक 12th मॅनना मैदानाच्या आतमध्ये पाण्याची स्फूर्तता करायची आहे. प्रत्येक टीमला विनंती आहे, प्रत्येक टीमला सूचना इथे खऱ्या अर्थानं करण्यात येते आहे. येस स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये ज्या प्रेक्षक वर्गाने शेकोटी पेटवली आहे त्यांना विनंती असेल प्लीज ती विजवा. 12ची गरज, 6 बॉल 12ची गरज या मॅच मध्ये. शेवटच्या बॉलवरती 1 धाव. येस शेवटचा बॉल डॉट आहे आणि 6 बॉल मध्ये 13ची गरज. येस ढवळेपाडाचे माजिदभाई शेख यांच्या माध्यमातून देखील गोरेगाव बी टीमला भरपूर सारा शुभेच्छा आल्यात त्यांचं देखील, आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी देखील भरपूर सारा शुभेच्छा आल्यात त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 6 मध्ये 13ची आवश्यकता असताना हा पहिला बॉलाला वाईड. आता पुन्हा एकदा समीकरण बदललंय. धाव फलकावरती धावा आपण पाहत आहे तब्बल 39. येस रॉकेट ग्रुप कडून बॅट्समन सिद्धेश साठी तब्बल 2 षटकारांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अगदी 6 मध्ये तब्बल 13 धावा बनवायच्या होत्या. वाईड बॉलाला 6 मध्ये 12ची आवश्यकता असताना हा बॉलाला डॉट. येस या 2 बॉलवरती जर 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले बॅट्समन सिद्धेशच्या बॅटमधून तर निखिल दादा बनोटे यांच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. वाईट बॉल आला तदनंतर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. हा देखील आला वाईट. आता समीकरण आपण पाहता शेवटचे बॉल शिल्लक आहेत 5 आणि धावा बनवायच्या 11. पाच बॉल मध्ये जर 10 धावा बनल्या गेल्या तर सुपर ओव्हर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ओ या वेळा देखील कोदून काढायचा प्रयत्न. मैदानाच्या आतमध्ये डेंजर एंडला ट्रॉफी की होईल. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती होत्या. शेवटच्या मोमेंटला खऱ्या अर्थानं इथे धाव कंप्लीट झाली आहे. 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्राइक रोटेट करण्याचं काम आपल्याला पाहायला मिळालं. यस याच दरम्यान मुझफ्फर भाई बुबेरे यांचं देखील याच दरम्यान शुभ आगमन झाला. त्यांचं देखील करूयात या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम वेलकम. 41 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 10 धावेची अजूनही आवश्यकता. ओ या वेळेला देखील मैदानाच्या आतमध्ये फटका फसलाय की काय. मिड ऑफ रिजनचा फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचलाय. अगदी चेंडूला कॅरी करेल थ्रोफेकी करेल तोपर्यंत बघता बघता या बॉलवरती देखील धावा एकवटल्या जातील. त्या 2 आणि संघाची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 43 अंकावरती. लक्ष आपण पाहता 51च आहे. 43 अद्याप स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 8 धावा अजूनही बनवायच्यात येणाऱ्या 3 बॉल मध्ये. 3 बॉल 8ची गरज या मॅच मध्ये आपण पाहता. 18 बॉल 17ची आवश्यकता असताना सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. 3 बॉल 8ची गरज. ओ या वेळेला देखील कहाणी में ट्विस्ट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे विकेट सॅक्रिफाइस करावे लागते. फलंदाजाला परतावं लागेल. होता कुठे सामना आलाय कुठे. सरडापेक्षा रंग बदलणारा माणूस आणि माणसापेक्षा जास्त रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ. 18 मध्ये 17 बनवायच्या होत्या. आता समीकरण आपण पाहताय. 2 बॉल 8ची गरज. एकदा हे कमबॅक आवडला असेल तर जोरदार टाळावाला हरकत नाहीये गोरेगाव टीम साठी. क्या बात आहे. काय कमबॅक आपल्याला पाहायला मिळत आहे. काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल 8ची गरज. बॅटर तयार.
या वेळेला बॉलर्स बॅक ड्राइव्ह स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडूला गॅदर केलाय, स्वतःच्या फील्ड पोझिशन मध्ये बॉलला फील्ड करण्यात आलाय. थर्ड अंपायर रेफर केलं गेलंय. तिसऱ्या पंचांची मागणी इथे खऱ्या अर्थानं करण्यात आली आहे. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमचे बाळा माने सर आपण पाहत आहे. चला फक्त आमच्या टेक्निकल रूम मध्ये ऑफिशियल पंच असतील. आता खऱ्या अर्थानं अगदी काराव टीमच्या देखील काळजाचा टोका चुकलाय आणि फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. बॅट्समन OUT बॅटर आउट. पाहायला मिळालं. आता समीकरण आपण पाहताय शेवटचा एक बॉल आणि एका बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्यात तब्बल 8. आता कोणता तरी चमत्कारच वाचवेल या मॅचला. काराव टीमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अप्रतिम कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. 18 मध्ये 17ची आवश्यकता असताना आता समीकरण आपण पाहताय एक बॉल 8ची गरज. यस अमानचं ते षटक आपण पाहिला. टर्निंग पॉइंटचे षटक आणि त्याच्या पावलावरती पाऊल देऊन काम केलं फिरोज बी न. आणि आता या 13 धावा खऱ्या अर्थानं डिफेंड करत असताना फिरोज ए ला आपण पाहताय एक बॉल 8ची गरज आहे. डावकुराचा फलंदाज सध्याच्या घडीला स्ट्राइक एंडला. पुढचा बॉल या वेळेला देखील मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल. या दरम्यान बघता बघता सामना जिंकलाय टीम गोरेगाव बी या संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं खूप खूप आभार. रघुदादा यांचं देखील या दरम्यान शुभागमन झाला. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. Very well played boys team गोरेगाव B and hard luck boys टीम काराव. अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळाला गोरेगाव B टीमच्या माध्यमातून. आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं विजय प्रस्थापित करत असताना गोरेगाव B या टीम